चला तर मग आज आपण ज्वारीच्या पिठाची उकरपेंडी बनणार आहे. मी आधी पीठ भाजून घेतलं छानपैकी, कढईत पीठ काढून ठेवलं आहे. त्याच कढईत तेल टाकलं आहे आणि तेल जास्तच टाकायचं. बघू शकता छानपैकी तेल तापलं आहे की त्यात जिरं, मोहरी, कांदा टाकला आणि छानपैकी कांदा भाजून झाला आहे की तिच्यात शेंगदाणे टाकले, हिरवी मिरची, छानपैकी कांदा लालसर झाला आहे की बघू शकता त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे, हळद टाकली आणि थोडंसं तिखट टाकलं आहे. बघू शकता आणि आपले जे भाजलेलं जे पीठ आहे ते टाकलं आहे. छानपैकी परत भाजून घेतलं आहे 2 मिनटं आणि साईडला गरम पाणी ठेवलं. गरम पाणी टाकायचं, तू थंड पण टाकलं तरी चालेल. बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि आपली उकरपेंडी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.